student, you are welcome to Atulit English Academy. Today in this studio we are going to learn here exclamatory sentence and assertive sentence. How to convert the exclamatory sentence into assertive sentence and assertive sentence convert into exclamatory sentence. Generally when we speak or generally the speaker speak, he uses different type of sentences. Sometimes he use assertive sentences or affirmative sentences. Sometimes he use exclamatory sentences, interrogative sentences to acquire the knowledge or to acquire the information or to give the information. So he uses different type of sentences in his speech. जेव्हा वक्ता बोलत असतो तेव्हा वक्ता आपल्या बोलण्यामध्ये विविध प्रकारची वाक्य वापरत असतो. माहिती मिळवायची असेल तर माहिती मिळवण्यासाठी तो विधानार्थी वाक्यही वापरतो, प्रश्नार्थक वाक्यही वापरतो. तसं आता इथे एक्सक्लामेटरी सेंटेन्स जे आहे, असर्टिव्ह सेंटेन्स जे आहेत, आता उद्गारवाचक वाक्य म्हणजे काय? ज्या वाक्यामधून मनातल्या तीव्र भावना किंवा वेदना, संवेदना, आश्चर्य, राग किंवा आपल्या मनातल्या ज्या काही भावना असतील त्या व्यक्त केल्या जातात, ज्या वाक्यातून केल्या जातात त्याला एक्सक्लामेटरी सेंटेन्स असं म्हणतात. राग असेल, द्वेष असेल, आश्चर्य असेल किंवा विस्मयकारकरित्या एखादी गोष्ट आपल्याला माहीत पडली त्याच्यावरती आपल्या भावना असतील, अशा उत्कट भावना ज्या मनातल्या व्यक्त करायच्या असतात त्या एक्सक्लामेटरी सेंटेन्स मधून केल्या जातात. आता इथे बघा, राम इज व्हेरी क्लेवर बॉय हे वाक्य विधानार्थी आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. या असर्टिव्ह सेंटेन्सचं असर्टिव्ह सेंटेन्स चेंज इंटू एक्सक्लामेटरी सेंटेन्स किंवा आपल्या प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न येतो मेक द एक्सक्लामेटरी सेंटेन्स, सूचना येते मेक एक्सक्लामेटरी सेंटेन्स अँड रिराइट द सेंटेन्स, वाक्य पुन्हा लिहा. मग आता हे वाक्य जर आपल्याला करायचं असेल तर या वाक्याचं एक वैशिष्ट्य आहे की उद्गारवाचक वाक्य तयार करत असताना त्या वाक्यामध्ये व्हाट, ते वाक्य व्हाटने सुरू करतात किंवा हाऊने सुरू करतात. आता प्रश्न येतो की व्हाट केव्हा वापरायचा आणि हाऊ केव्हा वापरायचा. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, व्हाट म्हणजे त्या वाक्यामध्ये ए किंवा ॲन जर आर्टिकल आलेलं असेल, ए किंवा ॲन आर्टिकल आलेलं असेल, जसं इथे अ आर्टिकल आलेलं आहे, आणखी हे जे विशेषण आहे या विशेषणाला लागून नाऊन आहे, एकवचनी नाऊन आलेलं असेल म्हणजे ए आणि ॲन त्या वाक्यामध्ये असतेच, आणि एच्या नंतर हे जे विशेषण आहे या विशेषणाच्या नंतर कुठलं तरी नाम आलेलं असेल, म्हणजे प्रॉपर नाऊन असेल, कुठले नाऊन असेल ते आलेलं असेल तर अशा ठिकाणी व्हाटच वापरलं पाहिजे. त्या वाक्य सुरुवात व्हाटने केली पाहिजे. जसं आता हे वाक्य जर आपल्याला करायचं झालं तर हे वाक्य आपल्याला व्हाटनं करावं लागेल. व्हाटने तयार केलं आपण हे वाक्य. आता हा व्हाट व्हेरी ह्या शब्दासाठी व्हेरी शब्द काढून टाकायचा आपल्याला. व्हेरी हा शब्द काढून त्याच्याऐवजी व्हाट शब्द टाकला आपण. हे आर्टिकल जे आहे हे असंच घ्या, व्हाट अ. नंतर इथून आपण सुरुवात केली, आर्टिकल पासून सुरुवात केली आपण, म्हणजे हे जे आर्टिकल आलेलं आहे याच्यामध्ये ए हे इथे घेतलं, व्हेरी साठी आपण व्हाट शब्द घेतला आहे, क्लेव्हर CLEVER क्लेव्हर, नंतर बॉयचं बॉय तसंच ठेवा. नंतर जो कर्ता आहे हा कर्ता वाक्याच्या शेवटी जातो आणि त्याच्यानंतर टू बी चं रूप जे आहे, क्रियापद जे आहे ते येते आणि सगळ्यात शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यायचंच, विसरायचं नाही. म्हणजे पहिला नियम तयार झाला, वाक्याची सुरुवात व्हाटने होत असते, त्याच्यानंतर जे विशेषण असेल ते विशेषण घ्यायचं, आर्टिकल घ्यायचं, विशेषण घ्यायचं आणि त्याच्यानंतर वाक्याच्या शेवटी कर्ता लिहून क्रियापद टाकायचं. अशा प्रकारची रचना असते. म्हणजे जर आपल्याला एक्सक्लामेटरी वाक्य तयार करायचं असेल तर WH वर्ड किंवा हाऊ. आता हाऊचं वाक्य सुद्धा आपण पाहू. याच्यानंतर ऍडजेक्टिव्ह घ्यायचं, त्याच्यानंतर सब्जेक्ट येईल आणि मग शेवटी व्हर्ब येईल आणि उद्गारवाचक चिन्ह. अशा प्रकारे आपल्याला हे तयार करायचं आहे. आता याच्यामध्ये दुसरं वाक्य जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये व्हेरी आहे आणि व्हेरीच्या नंतर हे विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. या ऍडजेक्टिव्हला लागून कुठलंच नाऊन आलेलं नाही. म्हणजेच व्हेरी जर शब्द प्लेन असेल तर अशा ठिकाणी हे वाक्य
हाऊने तयार करायचं। याच्यात आर्टिकलही नाही आणि नाउन पण नाही। मग हाऊ ब्युटिफुल विशेषण घ्या, BAUTIFUL ब्युटिफुल, नंतर सब्जेक्ट आहे शी आणि क्रियापद आहे इज। हाऊ ब्युटिफुल शी इज। म्हणजे या दोन उदाहरणांमधून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल आपल्या, की वाक्याची सुरुवात हे व्हाटने किंवा हाऊने होत असते। म्हणजे वाक्यामध्ये अ किंवा ॲन असेल आणि व्हेरी असेल तर व्हाट, आणि जर वाक्यामध्ये फक्त व्हेरी शब्द आला असेल तर हाऊने त्याची सुरुवात करायची। मग वाक्यामध्ये फक्त व्हेरी शब्द येत असतो का? म्हणजे राम इज व्हेरी क्लेवर बॉय, तर व्हेरी हे जे म्हणजे याला विशेषणाला वर्णन करणारं हे ऍडव्हर्ब आहे किंवा विशेषणच आहे, विशेषणाला वर्णन करणारं विशेषण आहे। तर व्हेरी या शब्दाच्या ऐवजी काही काही वाक्यांमध्ये कोणकोणते शब्द येतात? काही वाक्यांमध्ये कोणते शब्द येऊ शकतात? तर कधी कधी ग्रेट पण येते, ग्रेट येते, आणखी कधी एक्स्ट्रीम सुद्धा येते, EXTREMELY, एक्स्ट्रीमली पण येते। कधी ग्रेट येऊ शकते, कधी एक्स्ट्रीमली येऊ शकते, कधी रिअली येऊ शकते, रिअली सुद्धा येते, आणि व्हेरी सुद्धा येत असते। व्हेरी हा बहुतेक ठिकाणी वापरला जाणारा शब्द आहे, बहुतेक ठिकाणी त्याचा उपयोग होत असतो। म्हणजे वाक्यामध्ये ग्रेटही येते, एक्स्ट्रीमली येते, रिअली येते आणि व्हेरी सुद्धा येते। आता या ठिकाणी आपण हे असर्टिव्ह वाक्य आहे याचं एक्सक्लामेटरी केलं, हे असर्टिव्ह आहे याचं एक्सक्लामेटरी केलं। तुम्हाला परत एकदा नियम सांगतो की दिलेल्या वाक्यामध्ये अ किंवा ॲन यापैकी आर्टिकल असेल आणि त्याच्यानंतर नाउन आलं असेल तर व्हाट, आणि जर व्हाटने सुरुवात करायची, नंतर जे विशेषण आहे ते घ्यायचं, वाक्याच्या शेवटी कर्ता क्रियापद घेऊन उद्गाराचे चिन्ह द्यायचं। हाऊचा उपयोग केव्हा करायचा? जर वाक्यामध्ये व्हेरी असेल, फक्त ग्रेट असेल, म्हणजे आर्टिकल नसेल ए किंवा ॲन, तर त्या ठिकाणी हाऊने त्या वाक्याची सुरुवात करायची। आता पहा एक उदाहरण आणखी मी तुम्हाला देतो, हे उदाहरण बघा। या उदाहरणामध्ये आणखी आपली आयडिया क्लिअर होईल। उदाहरण बघा, इट इज अ ग्रेट शॉट, क्रिकेट खेळत असेल तर शॉट, इट इज अ ग्रेट शॉट। मग आता हे उदाहरण आपण करताना याचं कशा प्रकारे हे वाक्य होईल, एक्सक्लामेटरी कसं होईल? तर याच्यामध्ये अ ग्रेट शॉट म्हटलं, मग इथे व्हाट अ शॉट। आता याच्यात यानंतर इट इज हे लिहिलंच पाहिजे, कंपल्सरी नाही। व्हाट अ शॉट याच्यानंतर उद्गाराचे चिन्ह हे लिहिलंच पाहिजे असं गरजेचं नाही, पण इट इज लिहिलं तरी काही चुकलेलं नाही। पण तुम्ही व्हाट अ शॉट आणि उद्गाराचे चिन्ह एवढं लिहू शकता, व्हाट अ शॉट इट इज असं सुद्धा लिहू शकता। आता दुसरं एखादं उदाहरण असं येऊ शकतं, जर सध्याचे थंडीचे दिवस आहे, इट वॉज एक्स्ट्रीमली, EXTREMELY, इट वॉज एक्स्ट्रीमली कोल्ड। आता हे वाक्य करताना हे वाक्य कसं होईल? हाऊ, आता हा एक्स्ट्रीमली साठीच आपण हाऊ शब्द वापरला, कारण याच्यामध्ये व्हेरीच्या ऐवजी एक्स्ट्रीमली वापरलेला आहे, याच्यामध्ये व्हेरीच्या ऐवजी ग्रेट वापरलेला आहे, म्हणजे व्हेरी आलंच पाहिजे कंपल्सरी नाही, त्याच्याऐवजी ग्रेट येऊ शकते। या ठिकाणी व्हेरीच्या ऐवजी एक्स्ट्रीमली घेतलेला आहे म्हणून हा एक्स्ट्रीमली शब्द काढला, आपण हाऊ टाकला। हाऊ नंतर याच्या नंतरचा शब्द कोल्ड म्हणजे हे विशेषण घेतलं, आणि इट वॉज उद्गाराचे चिन्ह द्या। हे इट वॉज लिहिलंच पाहिजे असं काही नाही, हाऊ कोल्ड एवढं सुद्धा आपण लिहू शकतो, म्हणू शकतो। अशा प्रकारे आपण असर्टिव्ह वाक्याचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स आपण बनवू। आता एक्सक्लामेटरी वाक्याचं असं कधी कधी आपल्याला एक्सक्लामेटरी वाक्य येऊ शकते, म्हणजे बघा आता इथे समजा एक्सक्लामेटरी वाक्य जर असेल तर एक्सक्लामेटरी वाक्यामध्ये एक्सक्लामेटरीचं असर्टिव्ह कसं करायचं?
उलट जायचं आहे आता आपल्याला. म्हणजे समजा असं उदाहरण आहे, उदाहरणार्थ सीता हे बघा, व्हॉट अ ब्युटिफुल BEAUTIFUL व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल सीता इज, असं हे वाक्य आहे. आणि आपल्याला कंसामध्ये सूचना आहे, रिराईट द सेंटेन्स, कन्वर्ट इनटू एक्सक्लामेटरी किंवा मेक इट एक्सक्लामेटरी अँड रिराईट द सेंटेन्स. दिलेलं वाक्य एक्सक्लामेटरी बनवा अँड देन राईट अगेन इट. मग आता हे उदाहरण याचं आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स बनवायचं आहे. असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी. मग आपण इथून आलेला आहे आणि हे वाक्य व्हॉट ने सुरू झालेलं आहे. आता आपल्याला उलट यायचं आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यात पहिले काय घ्यायचं आहे, याचे विरुद्ध रचना आपली यस अधिक व्ही अधिक ओ. म्हणजे जर आपल्याला उद्गारवाचक वाक्याचं विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं असेल तर सगळ्यात पहिले आपल्याला घ्यावं लागेल सब्जेक्ट. सब्जेक्ट इथं शेवटी वाक्यात आहे. सीता हा सब्जेक्ट आहे आणि हे क्रियापद आहे. मग इथून सुरुवात आहे आपली, सीता इज. आता हा आपण इथून इथपर्यंत आला. आता व्हॉटच्या ऐवजी आपल्याला सीता इज आर्टिकल घ्या, ए आलेला आहे हे, आणि व्हॉटच्या ठिकाणी व्हेरी टाका. सीता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. आता हे वाक्य आपण उद्गारवाचक वाक्याचे असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर केले. किंवा दुसरं एखादं उदाहरण आपण बघू. दुसऱ्या एखाद्या उदाहरणामध्ये दुसरं उदाहरण पहा. हे पहिलं, दुसरं उदाहरण पहा. द किंग वॉज आपण असर्टिव्ह वाक्य बनवायचं आपल्याला. हाऊ क्रुएल, CRUEL, हाऊ क्रुएल द किंग इज. उद्गारवाचक वाक्य, उद्गाराचे चिन्ह दिलं. या आता या उदाहरणाचं आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचं आहे, असर्टिव्ह सेंटेन्स. एक्सक्लामेटरी सेंटेन्स दिलेला आहे. मेक इट असर्टिव्ह. आपल्याला अशी सूचना येऊ शकते, मेक इट असर्टिव्ह, मेक इट असर्टिव्ह, ASSERTIVE, मेक इट असर्टिव्ह अँड रिराईट. रिराईट म्हणजे पुन्हा लिहा, अशी सूचना आपल्याला येऊ शकते. दिलेलं वाक्य जे आहे, मेक इटच्या ऐवजी सेंटेन्स येऊ शकते, मेक द सेंटेन्स असर्टिव्ह अँड रिराईट. मग हे असर्टिव्ह सेंटेन्स जर तयार करायचं असेल आपल्याला तर आपण इथून सुरुवात करायची. द किंग हा सब्जेक्ट आहे याच्यामध्ये. द किंग नंतर क्रियापद घ्या, इज म्हणजे यस व्ही झालं. द किंग इज व्ही झालं. ऑब्जेक्ट आहे याच्यामध्ये. हाऊ क्रुएल, तर हाऊच्या ऐवजी व्हेरी, कारण आपण उलट चाललो आहे. याच्याऐवजी व्हेरीची उद्गारवाचक वाक्यामध्ये आपण व्हेरीच्या ऐवजी हाऊ वापरतो. इथे हाऊच्या ऐवजी आपण व्हेरी वापरू. आणि क्रुएलचं क्रुएल, CRUEL म्हणजे हाऊ क्रुएल आणि फुल स्टॉप द्यायचं शेवट वाक्याच्या. द किंग इज व्हेरी क्रुएल. अशा प्रकारे आपल्याला उद्गारवाचक वाक्याचे असर्टिव्ह, खालचं हे असर्टिव्ह आहे, हे एक्सक्लामेटरी आहे, हे एक्सक्लामेटरी आहे, हे असर्टिव्ह आहे. अशा प्रकारची ही वाक्य करायची आहे. बघा आता याच्यामध्ये आपण एक्स्ट्रीमलीचा, काही वाक्यांमध्ये एक्स्ट्रीमलीचा उपयोग बघितला, काही वाक्यांत ग्रेटचा उपयोग बघितला, काही वाक्यांमध्ये व्हेरीचा उपयोग बघितला. अशा प्रकारे याच्यामध्ये डिफरंट प्रकारचे उपयोग येत असतात. आता काही प्रॅक्टिससाठी उदाहरण बघू. हे उदाहरण बघा. इट इज व्हेरी इझी. असर्टिव्ह आहे, याचा एक्सक्लामेटरी बनवा. एक्सक्लामेटरी बनवताना याच्यामध्ये मी मुद्दामून अंडरलाईन करतोय, व्हेरी दिलेला आहे, नाही आहे, म्हणजे याची सुरुवात कशाने होईल ते तुम्ही लक्षात घ्या. ही वॉज व्हेरी थर्स्टी, याच्यामध्ये सुद्धा व्हेरी आहे. आर्टिकल नाही आहे वापरलेलं, त्याच्यामुळे याची सुरुवात पण कशाने करायची आहे तुम्हाला हे सुद्धा लक्षात घ्या.
नंतर शी वॉज अ व्हेरी पॉप्युलर डॉक्टर, याच्यामध्ये अ व्हेरी आहे. याची सुरुवात या दोन वाक्यांपेक्षा वेगळी होईल. कशाने होईल तुम्ही ते प्रॅक्टिस करताना करा. इथूनच त्याची सुरुवात करायची, नंतर हे शब्द लिहायचे आणि वाक्याच्या शेवटी शी वॉज लिहून उद्गाराचे चिन्ह टाकायचं. आता हे 3 उदाहरणं असर्टिव्हचे आहेत, म्हणजे असर्टिव्ह वाक्य दिलेले आहेत, याचं एक्सक्लामेटरी बनवायचं. हाऊ किंवा फाटणे याची सुरुवात करायची आणि हे वाक्य करायचे. नंबर 2, नंबर 4 आणि 5 हे जे 2 वाक्य आहेत, हे 2 वाक्य हाऊ सॅड आय एम हे याचं असर्टिव्ह सेंटेन्स बनवायचं, विधानार्थी वाक्य. आणि हाऊ हॉट तिबेट इज इन द समर. आता इन अ समर हे शब्द तिबेट पासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. तिबेट इज असे सुरुवात करून हे इन समर हे वाक्याच्या शेवटी टाकायचं. हे लक्षात घ्या, हे एक्सटेन्शन आहे, हे वाक्याच्या शेवटी येईल. तिबेट करता आहे हे क्रियापद येईल, हाऊच्या जे व्हेरी येईल आणि हॉट टाकून तिकडे सगळ्यात एक्सटेन्शनला हे वाक्य येईल. हा माझा व्हिडिओ तुम्हाला म्हणजे आवडल्यास याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इतकंच नाही तर आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करा. थँक्यू व्हेरी मच.